आता घराघरात भवानी तलवार ठेवा. अहिल्यानगरमधील धीरज परदेशीच्या हत्येवरून जैन मुनी निलेश चंद्र यांचं वादग्रस्त विधान. गडचिरोलीत सर्पदंशाने झालेल्या मुलींच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांचा संताप. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश. शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नसल्यानं संताप. ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह. एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही. पक्ष आणि चिन्हासंदर्भात उद्या पुन्हा सुनावणी. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली. निवडणूक आयोगाचा प्रत्येक टप्पा कसा चुकलाय सिब्बलांनी इत्थंभूत मांडलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. संविधानाने हक्क दिले त्याप्रमाणे जबाबदाऱ्याही दिल्या. आता जबाबदाऱ्या पार पाडण्याची वेळ आली आहे. पुण्यात भाजपाच्या तिरंगा रॅलीत मुख्यमंत्र्यांचं तरुणाईला आवाहन. एनडीएच्या खासदारांचा संसदेवर मोर्चा. रांचीमधील लाठीचार्जच्या निषेधार्थ खासदारांचं आंदोलन. राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी. झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजप मैदानात. भाजप पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी देखील रस्त्यावर उतरून केला निषेध. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची उचल मागणी. नरेंद्र पाटलांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल. संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये बजाज ऑटो प्लांट समोर प्रशिक्षणार्थींचं कामबंद आंदोलन. 3 वर्षाचा कालावधी पूर्ण करूनही डिग्री दिली नसल्याचा आरोप. अमूल सारख्या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट पिशव्यांच्या कारखान्यावर छापा. 4 जणांना अटक. 10,79,000चा मुद्देमाल जप्त. दुधात अस्वच्छ पाणी मिसळून विक्री. मुंबईत गणेशोत्सवात वन विंडो क्लिअरन्समध्ये वाहतुकीची आणि पोलिसांची मिळणार परवानगी.